जसं साहित्य नाटकाच्या विषयामध्ये अनेकांचा नामोल्लेख झाला, तसं जसा संगीत हा विषय सुरू झाला आहे तसं प्रत्येकाने जसा नामोल्लेख केला. डॉक्टर सलील कुलकर्णी आज आपल्या समवेत या परिषदेमध्ये सहभागी आहेत. मी सलीलला व्यासपीठावरती निमंत्रित करते. आयुष्यावर बोलू काहीपासूनच्याही आधीपासून त्यांचा सुरू झालेला प्रवास, बाकी बाबा आणि मी असेल, किंवा आत्ता परवा त्यांनी केलेलं एक नवीन गाणं असेल, कवितेवरती प्रेम करणारा कलाकार, ज्यांना आपण आज सुगम संगीत असा विषय दिलेला आहे. मुळात आपण भाग्यवान समजलं पाहिजे की आपण पुण्यात येऊ शकलो, आपण ऐकू शकलो. तर मला असं वाटतं की ती बोरकरांची माझी फार आवडती ओळ आहे की माझे सुख मोठे ठेवू कळे ना कुठे. तर तक्रारीच्या आधी आपण आधी थँक्यू म्हणलं पाहिजे स्वतःला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या त्या सगळ्या शक्तींना, आपल्या पालकांना. म्हणजे इथे 1 किलोमीटरचा जर आपण रेडियस घेऊन जर सर्कल काढलं तर त्याच्यात किती छान लोक जन्माला आली, त्यांना आपण ऐकलं. अगदी अण्णा वाटवेंपासून ते भीमसेनजींपासून ते इकडे रामभाऊ फाटक, ते समोर बाबूजींचं घर आहे, ह्या सगळ्या लोकांचा एक छोटा प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचं बोलणं ऐकत होतो. आणि परत मला तेच वाटलं की हे पुण्यातच घडू शकतं की इतकी विद्वान लोक, इतकी तज्ज्ञ लोक येऊन एकेका विषयावर इतकं खोलात जाऊन बोलतात. हे फार सुंदर आहे. आणि याच्यासाठी आपण अभिमान वाटला पाहिजे आपल्याला पुण्याचा की किती छान सगळे बोलत होते. आधीच्या पिढीकडनं हे सगळ्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मी एकच मुद्दा फक्त बोलणार आहे की आता आज इतकं छान होतं की इथे सगळ्यात आज संगोराम सर अधिकारवाणीने त्यांनी इतक्या छान हिस्ट्रीच्या गोष्टी सांगितल्या. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या वडिलांचं पण भाषण ऐकलं आणि त्यांच्यापर्यंत हे कोणी आणलं, त्यांनी आणलं, आपल्या सगळ्यांपर्यंत कोणी आणलं, तर कोणीतरी आपल्याला हात धरून नेलेलं असतं ना तिथपर्यंत. म्हणून आपण गाणं ऐकायला लागतो, म्हणून कविता ऐकायला लागतो, म्हणून आपण नाटक बघतो, म्हणून चित्रपट बघतो. तर मला रोडमॅप किंवा पुढच्या तर सगळे बोलले, म्हणजे मी प्रवीणपासून सगळ्यांचं गेले 7 वाजता 7 ते 8 आहे, त्यामुळे मी 6:30 वाजता पोहोचतो, कारण मला साऊंडचेकची सवय आहे. पाऊण तास आधी, अर्धा तास आधी जाऊन साऊंडचेक घ्यायचा. आणि आता त्याच रेडियसमध्ये स्नेहसदन पण येतं. आणि माझी फार छान आठवण तुम्हाला फक्त एकच सांगतो की 1996 साली, म्हणजे बरोबर 30 वर्षापूर्वी स्नेहसदनमध्ये मी पहिल्यांदा माझ्या चालीचा कार्यक्रम केला होता. त्याला 30 वर्ष झाली. या जूनमध्ये 30 वर्ष होतील, याचा एक आनंद आहे की 30 वर्ष. आणि मगाशी विंदांच्या कवितेचा उल्लेख झाला, तर आत्ता लेटेस्ट केलेलं गाणं विंदांच्या कवितेचं आहे की आणि कदाचित विंदांच्या भावकवितेतलं गाणं सापडायला 30 वर्ष लागली. तोपर्यंत विंदांच्या बालगीतं केली होती, एका माकडाने काढले दुकान वगैरे, पण आत्ता ती केली. मला असं वाटतं की या डॉक्युमेंटमध्ये ना एक जबाबदारी पुणेकर रसिकांची, पुणेकर पालकांची आणि पुणेकरांची अशी हवी की पुढच्या पिढीला तुम्ही हाताला धरून घेऊन जाता का. कारण आपल्याला कोणीतरी आणलं म्हणून आज आपण या विषयावर चर्चा करतोय, किंवा जी काही तुम्ही लोक 10-12 आहात ती त्याच्यामुळे आहात की तुमच्या पालकांनी तुम्हाला कधीतरी असं सांगितलं होतं की कदाचित मैफिलीच्या शेवटपर्यंत काहीतरी इंटरेस्टिंग असू शकतं. हे मला म्हणजे माझी मुलगी क्रिकेटर आहे, पण तिला मी होल बॉडी मसाजला बॉक्सला घेऊन गेलो होतो. ती म्हणली, बाबा मला काही कळणार नाही. तर म्हटलं तू ऐक, तर जर तुला नाही मजा आली तर माझ्याकडनं तू आज सांगशील तिथे जेवायला जाऊ, आणि तुला मजा आली तर माझ्या चॉईसला तुला जेवायला लागेल. हा एवढाच पॉईंट होता. पण तिने कधीच असं काही पाहिलेलं नाही की हर्षवर्धन श्रोत्रीने लिहिलेलं इतकं काहीतरी हेवी गोष्ट, होल बॉडी मसाज सारखं नाटक. पण ती कमालीची वेडी झाली की कसलं भारी होत आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना जर ते ऐकवलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलाबरोबर कॉन्सर्टला गेलो मुंबईला, कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला, आणि मी म्हटलं की मला सांग ना की याची काय 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 मजा येते, मला मजा घ्यायची आहे. मायकल पिक्चर आम्ही दोघांनी शेजारी बसून दोघांनी डोळ्यात पाणी आणून बघितला की काय होता मायकल जॅक्सन. याचं कारण मला एवढंच वाटतं की पुढच्या पिढीला ती संवेदनशीलता आपण द्यायला पाहिजे. जसं आपण लहानपणी वॅक्सिनेशन देतो, जसं आपण म्हणतो की प्रोटीन रिच फूड पाहिजे, जसं कार्बोहायड्रेट पाहिजेत, तसं आपण लहानपणीच त्यांना हे सांगितलं की सरसकट केवळ वयाने मोठा आहे म्हणून तू नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुला जर सुरेश वडकर लांब दिसले तरी धावत जाऊन नमस्कार करायला पाहिजे. तुला जर शांताबाई शेळकेंचा फोटो दिसला तर तुझ्या चेहऱ्यावर स्माईल यायला पाहिजे. तर ही संवेदनशीलता आपण पुढच्या पिढीमध्ये, पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून मी हे सांगतो की आपण पुढच्या पिढीमध्ये
जर ही दिली तरच पुढची पिढी अशा प्रकारची चर्चा करेल आणि पुढची पिढी अभिजात शास्त्रीय संगीतापासून ते फोकपर्यंत, ते भावगीतांपर्यंत, ते कवितेचे कार्यक्रम, तर हे मी सगळ्या त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय ज्यांनी खूप जीव तोडून हे केलं. मग त्याच्यात चंद्रकांत काळे असतील, आनंद मोडक, माधुरी पुरंदरे, सुधीर मोघे, यशवंत देव, सगळ्यांनी हे खूप जीव तोडून केलं की अरे ही सुंदर कविता आहे, हे ऐका, हे ऐका. हे त्याच्यात त्यांचे खूप फायदा झाला असं नाही, पण त्यांनी एक पिढी घडवली. माझा छोटासा प्रयत्न हाच चालू आहे की बोरकरांचा स्वतंत्र कार्यक्रम का करायचा, तर बाकी बाप आणि मी ऐकायला. आणि मी असंही केलं की तुम्ही मुलांना घेऊन या, वडील आणि मुलगा आले तर मुलाचं तिकीट फ्री, असेही मी कार्यक्रम अनेकदा करतो. याचं कारण मला असं वाटतं की आपण आरती लहान मुलांना म्हणायला शिकवतो, आपण ओवाळताना असा ओवाळ का असं ओवाळ हे मुलींना आणि मुलांना शिकवतो, तर कवितेतलं ज आणि ज मधला फरक कसा कळायचा. गाणं कॉम्पोजिशन शिकताना टाइम सिग्नेचर 3/4 आणि 4/4 ही सुखकर्ता दुःखार्थाची टाइम सिग्नेचर 3/4 आणि गाली लोटांगणची 4/4 आहे. हे घरातल्या फक्त संगीतातल्या माणसाला नाही, हे नॉर्मल माणसाला पण कळण्याची जबाबदारी ही पुणेकर रसिकांची आहे. तर त्या रसिकांना या निमित्ताने त्या पुस्तकामध्ये जे काही डॉक्युमेंट असेल त्या रसिकांची पण मोठी जबाबदारी आपण ठेवली पाहिजे असं बोलतो आणि माझं 3.5 मिनिटाचं गाणं संपवतो. थँक्यू.